नमस्कार मित्रांनो, मी श्रीनिवास सिन्नवार सर्वांचं या माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण जगाचा भूगोल भाग क्रमांक 2 बघणार आहोत। यापूर्वी जगाच्या भूगोलमध्ये आपण एकूण संकल्पना ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना घेतलेल्या आहेत आणि काही महत्त्वाचे जे जागतिक भूगोल संदर्भात जे आहे काही गोष्टी किंवा दीर्घिका काय आहे ना, ह्या सगळ्या लघुग्रह उपग्रह ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत। आता आपण येऊ सूर्यकुलावर। राईट, बघा सूर्यकुल घेत असताना सूर्य एकूण त्याचे 8 उपग्रह, 9वा ग्रह होता मात्र तो सध्या नाहीये। 2006 मध्ये प्लुटो हा जो ग्रह तो रद्द करण्यात आला। आता सध्या किती आहेत ग्रह आहेत? सध्या 8 ग्रह आहेत। एक एक आपण ग्रहाची माहिती घेऊ। या सूर्यकुलाची माहिती घेत असताना 2 गती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। एक आहे परिवलन आणि दुसरी आहे परिभ्रमण। बरं का, परिभ्रमण ठीक आहे। परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे। परिवलनामध्ये सगळ्यात जो वेगवान आहे तो ग्रह म्हणजे गुरु आहे। 9 तास 30 मिनिटाचा वेळ लागतो। सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु आहे, पण त्याला कमी कालावधी लागतो स्वतःभोवती फिरायला। बरं का, किती वेळ? 9 तास 30 मिनिटाचा वेळ लागतो। बरं का, एक्झॅक्टली है ना, राईट। 9 तास 30 मिनिटाचा वेळ लागणारा हा गुरु सगळ्यात वेगवान परिवलनामध्ये आहे। परिवलनात सगळ्यात जो मंद ग्रह आहे तो म्हणजे शुक्र। 243 दिवस लागतात। बरं का, हा जो ड्युरेशन आपण काउंट करतो तो म्हणजे पृथ्वीचा 24 तास इथून आपण घेतो। बरं का, त्यामुळे सगळ्यात मंद आहे शुक्र परिवलनामध्ये, सगळ्यात वेगवान आहे गुरु ग्रह। राईट, त्यानंतर परिभ्रमण जो सगळ्यात जवळ आहे त्याला वेळ कमी लागतो। बुध हा ग्रह असा आहे सूर्याच्या जवळ आहे, फक्त 88 दिवस वेळ लागतो याला स्वतः सूर्याभोवती फिरण्यासाठी, परिभ्रमण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। बरं का, त्या सगळ्यात दूर आहे नेपच्यून आणि 164 वर्ष लागतील। बरं का, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास है ना, ही परिक्रमा आहे। परिवलनामुळे दिवस रात्र होत असतात आणि परिभ्रमणामुळे ऋतू होतात। बरं का, हा प्रश्न बरेच झालेला आहे। ठीक आहे, परिवलन परिभ्रमण हे 2 गती आहेत। आपण एक एक ग्रहाची आता माहिती घेऊ। बघा, बुध हा सगळ्यात जवळ आहे, सूर्याच्या जवळ आहे असलेला बुध ग्रह। त्याचे वैशिष्ट्य आपण 2-3 बघू। सगळ्यात लहान ग्रह, बरं का, सगळ्यात आहे लहान हा ग्रह कोणता विचारलेला आहे तर तो आहे बुध। एक वैशिष्ट्य आहे। राईट, दुसरा वैशिष्ट्य असा आहे हा या ग्रहाला उपग्रह नाहीयेत। बरं का, उपग्रह नाहीयेत है ना, राईट। उपग्रह नसलेला कोणता आहे हा ग्रह म्हणजे बुध। परिभ्रमणामध्ये सगळ्यात कमी कालावधी कोण लागतं तो आहे बुध। या ग्रहाला फक्त 88 दिवस वेळ लागतो। बरं का, आहे ना, या वैशिष्ट्य असे आहेत है ना। बुधला कमी कालावधी लागतो परिभ्रमणामध्ये, फक्त 88 दिवस लागतात। उपग्रह नाहीयेत या ग्रहाला, हा वैशिष्ट्य आहे। आणि सगळ्यात लहान ग्रह म्हणजे कोणता असेल तो आहे बुध। राईट, नेक्स्ट शुक्र। क्रमांक 2 चा जो आहे हा शुक्र आहे है ना। सर्व ग्रह कसे फिरतात बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात। बरं का, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात। ही जी परिक्रमा आहे है ना, पश्चिमेकडून आहे है ना पूर्वेकडे। बरं का, पण असा एकमेव ग्रह आहे या 8 पैकी जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। बरं का, हा सगळ्यात म्हणजे उलटा, म्हणजे उलट दिशेने फिरत असतो। कसं? पूर्वेकडून। बरं का, पूर्वेकडून आहे तो पश्चिमेकडे फिरत असतो। हा एकमेव ग्रह आहे तो म्हणजे शुक्र। याचा प्रमुख वैशिष्ट्य आहे। राईट, पूर्वेकडून हा कोणता ग्रह फिरतो तो म्हणजे शुक्र, एक वैशिष्ट्य। दुसरा वैशिष्ट्य आहे सगळ्यात जो आहे मंद गतीने फिरणारा स्वतःभोवती, बरं का, तो म्हणजे शुक्र आहे। त्याला एकूण स्वतःभोवती फिरायला 243 दिवस लागतात। सगळ्यात मंद ग्रह असलेला कोणता तो शुक्र। नेक्स्ट तिसरा वैशिष्ट्य असा आहे ना, तो म्हणजे याला एकही उपग्रह नाहीयेत। बरं का, 2 असे ग्रह आहेत बुध आणि शुक्र, हे दोन्ही ग्रह उपग्रह नाहीयेत। बरं का, उपग्रह नसलेला हा म्हणजे आहे तो शुक्र। अजून एक वैशिष्ट्य असा आहे ना, तो म्हणजे तो तप्त ग्रह किंवा ज्याला म्हणू आपण है ना पिवळसर ग्रह कोणता आहे तो म्हणजे शुक्र। बरं का, पिवळसर हा ग्रह असलेला हा म्हणजे शुक्र। बरं का, पिवळसर ठीक आहे ना, तप्त आहे किंवा पिवळसर असलेला ग्रह म्हणजे हा शुक्र। नेक्स्ट पृथ्वी संदर्भात आपल्याला माहिती घेत असताना पृथ्वीची जी आहे एकूणच त्याचा व्यास परिघ किती अंतर आहे 149.8 दशलक्ष किमी असल्या दूर पृथ्वीची आपण पूर्ण वेगळी माहिती घेणार आहोत। पृथ्वीचा जो आहे अंतर्गत माहिती है ना, पूर्ण माहिती तो आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊ आपण। ठीक आहे, फक्त एवढं लक्षात असू द्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला माहिती आहे 24 तास वेळ लागतो। राईट, ड्युरेशन आहे। आणि सूर्याभोवती फिरायला 365 दिवस 5 तास
48 मिनिटं 43 सेकंदाचा काळ लागतो, तो म्हणजे पृथ्वीला. एकूण अंतर आहे सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 149.8 दशलक्ष किमी एवढा दूर आहे ना पृथ्वी सूर्यापासून, बरं का. राईट. आता मंगळ ग्रहाची माहिती घेताना हा जो आहे क्रमांक 4था ग्रह आहे ना, मंगळ आहे. मंगळ ग्रहाची आपण एक एक माहिती घेताना बघा, हा क्रमांक 4था ग्रह आहे. राईट. एक हा लालसर ग्रह आहे बरं का, लालसर, ज्याला म्हणू आपण लाल रंगाचा जो कलर प्राप्त आहे त्याला लालसर असलेला ग्रह कोणता आहे, तो म्हणजे मंगळ. राईट आहे ना. मंगळावर आणि संशोधन झालेले आहेत बरं का. मंगळ आणि गुरु असे दोन ग्रहामध्ये लहान लहानशे ग्रह आहेत बरं का. याच्यापूर्वी आपण ज्या भाग क्रमांक 1 मध्ये घेतलेला आहे त्याला म्हणतो आपण लघुग्रह बरं का. काय आहेत, लघुग्रह आहेत. कोणते दोन ग्रहादरम्यान लघुग्रह आहे विचारलं, गुरु आणि मंगळ या दोन ग्रहामध्ये लहान लहानशे ग्रह आहेत, त्याला आपण लघुग्रह असे म्हणतो बरं का. राईट. नेक्स्ट गुरु हा ग्रह असा आहे सर्वात मोठा पृथ्वीच्या जो आहे, पृथ्वीच्या एकूणच आहे ना, पृथ्वीच्या गुरु हा ग्रह किती मोठा आहे हो, 11 पट मोठा आहे बरं का आहे ना. आणि सगळ्यात जो आहे ग्रहामध्ये सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे, तो म्हणजे गुरु सगळ्यात मोठा आहे. पृथ्वीच्या 11 पट तो मोठा आहे. सगळ्यात जास्त त्याला उपग्रह आहेत. एकूण उपग्रह किती आहे सध्या त्याला आहे ना, एकूण उपग्रह आहेत एकूणच 64 उपग्रह सध्या आहेत बरं का. राईट आहे ना. गुरु सगळ्यात मोठा ग्रह, त्यानंतर पृथ्वीचे तो 11 पट मोठा आहे आणि त्याला एकूणच उपग्रह किती 64 उपग्रह आहेत. राईट. त्यानंतर परिवलनात सगळ्यात वेगवान ग्रह, परिवलनामध्ये स्वतःवधी फिरणे, त्याला वेळ लागतो फक्त 9 तास 30 मिनिटाचा वेळ लागतो स्वतःवधी फिरायला बरं का. सगळ्यात वेगवान परिवलनामध्ये कोणता ग्रह आहे, तो म्हणजे गुरुग्रह. राईट. गुरुग्रहाची वैशिष्ट्य. त्यानंतर आपण शनी असा एकमेव ग्रह आहे यामध्ये ज्याला कड आहे बरं का. जसं आपल्या हाताला कड असतं तसं इथं कड आहे, असं एकमेव हा आहे ग्रह शनी. कड विशेषतः रंग आहे निळा रंग असला प्राप्त आहे ना. हा पूर्ण निळसर भुरकट जो रंग आहे हा पूर्ण कडाचा आहे ना. शनीच्या ग्रहाचा शोध लागलेला आहे, कोण लावला, गॅलिलिओनी बरं का. गॅलिलिओनी शोध लावलेला आहे. आणि शनी या ग्रहावर ना साधारणतः ना म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी आहे, कार्बन डायऑक्साईड प्रमाण जास्त आहे, तो म्हणजे शनी या ग्रहावर बरं का. याला एकूणच सगळ्यात क्रमांक म्हणजे 1 क्रमांकावर उपग्रह असलेला गुरु आहे, तर 2 क्रमांकावर उपग्रह कोणता आहे, तो म्हणजे शनीला. एकूण त्याला 34 उपग्रह आहेत बरं का. किती येतं 34 उपग्रह आहेत. आणि त्याचा एक उपग्रह एक प्रसिद्ध आहे बरं का. सगळ्यात मोठा उपग्रह कोणता आहे, त्याचं नाव आहे टायटन बरं का. टायटन हा एक असा सगळ्यात जो आहे मोठा उपग्रह बरं का, सगळ्यात मोठा 34 पैकी हा एक असलेला उपग्रह, तो म्हणजे टायटन. नेक्स्ट युरेनियस क्रमांक जो आहे हा 7वा असलेला युरेनियस, एकूणच सूर्यापासून आहे ना तो 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे. त्याला एकूण सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास एकूण 84 वर्ष लागतात बरं. किती 84 इयर्स आहे ना. युरेनियसचा शोध दिला आहे विल्यम हर्शल यांनी शोध लावलेला आहे. विल्यम हर्शल यांनी याचा शोध लावला आहे ना. विल्यम हर्शल यांनी याचा शोध लावलेला आहे, तो म्हणजे युरेनस ग्रह. राईट. त्यानंतर नेक्स्ट या युरेनसचं जसं आपण टायटनचं जसं एक उपग्रह प्रसिद्ध आहे, याचे एक उपग्रह प्रसिद्ध आहे बरं का. त्याचं नाव आहे ना टिटानिया. टिटानिया हा जो आहे एक प्रसिद्ध उपग्रह आहे ना. टिटानिया एक सगळ्यात मोठा उपग्रह कोणाचा, युरेनसचा जो आहे उपग्रह. आणि जवळपास त्याला 27 उपग्रह आहेत बरं का युरेनसला. त्यापैकी एक सगळ्यात मोठा उपग्रह म्हणजे कोणता, तो म्हणजे टिटानिया बरं का. विल्यम हर्शल याचा शोध लावलेला आहे युरेनस ग्रहाचा. शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून. सूर्यापासून सगळ्यात दूर असलेला उपग्रह आहे, ग्रह आहे, तो म्हणजे नेपच्यून. एकूणच त्याला एक फेरी पूर्ण करण्यास पूर्ण 164 वर्ष लागतात बरं. किती वर्ष, 164 वर्ष लागतात. म्हणजे एवढं मोठा जो आहे सूर्यकुल आहे बरं का. त्याला एक फेरी पूर्ण करण्यास एकूण 164 वर्ष लागत असतात ना. नेपच्यूनचा शोध लावलेला आहे जॉन गेल यांनी शोध लावलेला आहे. नेपच्यूनचा शोध आहे जॉन गेल यांना जो शोध लावला आहे ना. साधारणतः नेपच्यून या ग्रहाला स्वतःभोवती फिरायला 16 तास लागतात. परिभ्रमण प्रक्रिया आहे ती म्हणजे एकूण लागतं 164 वर्ष लागतो आहे ना. आणि हा निळ्या रंगाचा ग्रह असलेला हा नेपच्यून आहे. जवळपास ग्रह आणि त्यानंतर सूर्याची माहिती जनरली जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात तो आपल्याला महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने आपण हा भाग आहे ना ग्रह आणि त्यांची जी माहिती आहे हा भाग आपण घेतलेला आहे. आता आपण पुढे बघू सूर्याची माहिती, त्याच्या पूर्ण जो आहे एकूणच घनता किती आहे, सूर्यावर जे प्रकाशमान भाग कसं होतो तो सगळा भाग बरं.
चला, सूर्याची आपण माहिती घेऊ. आपण सूर्याची माहिती घेत असताना सूर्य पृथ्वीपासून साधारणतः 149.8 दशलक्ष किमी असलेला दूर आहे. दशलक्ष किमी बरं का, हा दूर आहे. राईट. सूर्याचा आकारमान आहे, ज्याला आपण व्यास म्हणू, इथून आहे ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत ज्याला आपण व्यास असं म्हणतो, त्याची व्यास आहे 13,92,000 किलोमीटर असलेला हा व्यास आहे. 13,92,000 व्यास आहे. आकारमान पृथ्वीच्या तो साधारणतः 13 लाख पट बरं का, किती आहे 13 लक्ष पट है ना, तो मोठा आहे बरं का. 13 लक्ष पट तो असलेला मोठा आहे. गुरुत्वीय शक्ती बघता असताना है ना 28 पट जास्त आहे बरं का. गुरुत्वीय शक्ती त्याचा 28 पट जास्त आहे. राईट. त्यानंतर सूर्यावर ही जी प्रकाशमान भाग कसं होतो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सूर्यावर एकूण 72% हायड्रोजन आहे है ना. किती आहे हायड्रोजन जो आहे तो एकूणच 72% आहे. 26% आहे ना तो आहे हिलियम आहे. आणि 1% काय असेल यामध्ये इतर मूलद्रव्य असतील बरं का. एकूणच असा पूर्ण सूर्याचा एकूण माहिती आहे. 72% हायड्रोजन, 26% हिलियम आणि 1% इतर मूलद्रव्य असतील है ना. हा सगळा सूर्याची जवळपास माहिती आहे. सूर्य पृथ्वीपासून 149.8 दशलक्ष किमी हा दूर आहे. आपल्याला माहिती आहे सूर्यापासून निघेलं किलो पृथ्वीपासून किती वेळ लागतो, 8 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ लागत असतो है ना. राईट. किलोमीटर आपल्याला मोजायचं आहे तर त्यामुळे काय करतो आपण, प्रकाश वर्ष ही संकल्पना आहे. अंतर मोजण्याचे एक म्हणजे प्रकाश वर्ष. अंतराळामध्ये एका सेकंदाला माहिती आहे प्रकाशाचा वेग किती असतो, 2,96,700 किमीचे वेग आहे. एका सेकंदाला प्रकाशाचा वेग आहे. त्यामुळे 8 मिनिटं 20 सेकंदाचं कॅल्क्युलेशन करताना 8 मिनिटं सेकंदामध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर त्या सेकंदाला याने गुणाकार करा. एकूणच एवढा अंतर निघतो है ना, 149.8 दशलक्ष किमी हा अंतर निघतो. राईट. आता सूर्यावर होतं काय प्रकाशमान भाग कशामुळे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आपण बघतो दिवसा हा प्रकाशमान भाग आहे, आपण बघू शकत नाही है ना. तर कशामुळे होतो, 2 हायड्रोजन अणू एकत्र येतात आणि हेलियम बनतो बरं का. हेलियम. तर हेलियम म्हणतात ही क्रिया कोणती आहे, संमिलन क्रिया आहे है ना. संमिलन क्रिया ज्याला म्हणू आपण. क्रिया होत असताना है ना ऊर्जा मुक्त होते, ज्याला म्हणतो आपण फ्युजन है ना, ही क्रिया आहे. तर एकूणच 2 हायड्रोजन एकत्र येतात, हेलियम बनतं आणि ज्यामधून जी ऊर्जा मुक्त होत असते है ना, ऊर्जा मुक्त त्यामुळे हा सगळा प्रकाशमान आहे बघा. 2 अणू एकत्र येतात, हायड्रोजनचे हेलियम बनतं आणि त्यापासून जी ही आहे संमिलन क्रिया आहे त्यामध्येच आहे ना ही ऊर्जा मुक्त होते. अल्बर्ट आइन्स्टाईन याने हा सिद्धांत लावलेला आहे ना. सिद्धांत म्हणलं इज इक्वल टू mc² आहे ना, ज्याला म्हणून आपण सापेक्ष सिद्धांत आहे. हा कोणी मांडलेला आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षवाद सिद्धांत जो आहे ना हा मांडलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. आणि त्यामुळे हा सगळा प्रचिती आपण झालेला आहे. त्यामुळे ऊर्जा कशी मुक्त होते, संमिलन क्रियेमुळे मुक्त होते. 2 हायड्रोजन एकत्र येतात, हेलियम बनतं, यापासून जी ऊर्जा मुक्त होते ती या प्रकारे होत असते. सूर्य तप्त यामुळे आहे. विदिन मिनी सेकंदामध्ये, सेकंदपेक्षा पण खूप कमी मिनी सेकंदामध्ये असे असंख्य स्फोट होतात आणि त्या स्फोटामुळे हा सगळा भाग प्रकाशमान आहे. हा सगळा असा सूर्य. राईट. त्यानंतर पुढे बघू चंद्राची माहिती. चंद्राची आपण माहिती घेऊ. चंद्र पृथ्वीपासून 3,84,000 किलोमीटर दूर आहे. 3,84,000 किमी दूर आहे चंद्र. चंद्र पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. राईट है ना. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. चंद्राची माहिती घेत असताना चंद्राला स्वतःभोवती फिरायला आणि पृथ्वीभोवती फिरायला सेम वेळ लागतो, सारखी वेळ लागतो. तो म्हणजे 27 दिवस, 27.3 दिवस बरं का. परिभ्रमण कक्षा आणि परिवलन कक्षा ती सारखी आहे चंद्राची ना. त्यामुळे पृथ्वीवर फक्त आपण त्याचा 59% भाग बघू शकतो बरं का, हे लक्षात राहू द्या. पृथ्वीवरून त्याचा फक्त 59% बघू शकतो आपण. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, परप्रकाशित आहे. सूर्यापासून निघालेला किरण तो 7% तो परावर्तित करतो बरं का. किती टक्के, 7% तो परावर्तित करतो. त्यामुळे चंद्र शीतल आहे.
सूर्याच्या बाजूचे एकूणच तापमान असतं 121 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्याच्या विरुद्ध किती असतं, त्याच्या विरुद्ध असतं -156 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं बरं का, राईट. त्याच्या सूर्याच्या बाजूने जेवढं तापमान असतं त्याचा पृष्ठभागावर 121 डिग्री सेल्सिअस तापमान असतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला मायनस तापमान असतो, मायनस आहे 156 डिग्री सेल्सिअस तापमान हा एवढा असतो. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. तर चंद्र बघत असताना आपण चंद्राचा एकूणच आपल्याला व्यास किती आहे ते माहित असणं आवश्यक आहे. त्याचा व्यास एकूण आहे 3476 किमीचा व्यास आहे, राईट. पृथ्वीच्या तुलनेने त्याची गुरुत्वीय शक्ती आहे 61 आहे, म्हणजे पृथ्वीच्या तुलनेने गुरुत्वीय शक्ती 61 आहे. समजा गृहीत धरा पृथ्वीवर आपण गृहीत धरू एका व्यक्तीचं वजन 60 किलो आहे ना, किती आहे 60 किलो आहे. तर चंद्रावर किती भरतं, त्याचा 1/6 करायचं आहे, ठीक आहे. 6 म्हणजे फक्त 10 किलो भरणार बरं का, तिथे डायटिंगची करायची आवश्यकता पडणार नाही आपल्याला. एकूणच 60 किलो पृथ्वीवर आहे, तर चंद्रावर आहे 10 किलोचं वजन भरतं बरं का, कारण गुरुत्वीय शक्ती तिथे जास्त आहे त्या ठिकाणी वजन जास्त भरतं, राईट. मग चंद्रावर किती भरतं 10 किलो बरं का. चंद्राचा आपण एकच भाग बघू शकतो है ना, तो असा चंद्र फिरताना साधारणतः है ना, समजा आपण गृहीत धरू पृथ्वी आहे आणि चंद्र आहे, ठीक आहे. ही जी बाजू आहे पृथ्वीकडे असेल तर पृथ्वीकडेच असणार बरं का, स्वतःभोवती फिरायला आणि पृथ्वीभोवती फिरायला सारखाच वेळ लागतो. आपण त्याचं एक बाजू बघू शकत नाही बरं का, हा आहे एक्झॅक्टली पृथ्वी मध्यभागी आहे, त्याच्या भोवती तो सूर्याभोवती फिरत असतो, म्हणजे हा फक्त बाजू सूर्य पृथ्वीकडे आहे तो पृथ्वीकडे असणार, मागचा बाजू कधी आपण बघू शकत नाही बरं का, राईट. म्हणजे चंद्र 59% बघू शकतो आपण, बाकीचा भाग बघू शकत नाही, राईट. गुरुत्वीय त्वरण आहे किंवा गुरुत्व शक्ती आहे 61 आहे पृथ्वीच्या तुलनेने, आणि त्याला स्वतःभोवती फिरायला आणि पृथ्वीभोवती फिरायला सारखाच वेळ लागतो. एकूणच 27.3 दिवस हा वेळ लागतो, ठीक आहे. आणि पृथ्वीपासून तो 384,00,000 किमी तो दूर आहे, आणि हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे आणि त्याचा एकूणच व्यास आहे 3476 हा व्यास आहे. एकूण तो सूर्यापासून निघालेले किरण फक्त 7% तो प्रकाशित करतो, म्हणजे परावर्तित करत असतो है ना, त्यामुळे तो चंद्र हा शीतल आहे, ठीक आहे. चंद्रासंदर्भात अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे आहे चांद्रमास बरं का. की कोणतं संकल्पना आहे चांद्रमास, ठीक आहे. आता चांद्रमास म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे बरं का. अमावस्यापासून ते अमावस्या कालावधी ज्याला म्हणू आपण, एकूण कालावधी किती असतं 29 दिवस आहे. किती आहे 29 दिवस 12 तास आणि 29 दिवस 12 तास आहे आणि 44 मिनिटं ही जी कालावधी असतं त्याला म्हणतो आपण चांद्रमास बरं का. अमावस्या ते अमावस्या जी कालावधी आहे त्याला म्हणतो आपण चांद्रमास है ना, ती कालावधी असतं 29 दिवस 12 तास आणि 44 मिनिटाचा हा कालावधी असतो. चंद्राची माहिती यावर आपण पुढे आधारित जी आहे चंद्रग्रहण सूर्यग्रहण हा बघू आपण. भरतुटी प्रक्रिया आहे त्या निगडीत आहे, कारण सगळ्यात जास्त कारक आहे चंद्र, तो भरतुटी प्रक्रियेमध्ये सूर्यकारक आहे पण सगळ्यात जास्त प्रभावित आहे तो चंद्र बरं का. भरतुटी प्रक्रिया तो सगळा भाग. पुढे आपण या पुढच्या नेक्स्ट जे व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण हा बघू. मग मित्रांनो आपण ऑनलाईनचे क्लास सुरू करतो. आपण 1 सप्टेंबर पासून ऑनलाईनचे क्लासेस सुरू करतो. गणित आहे, बुद्धिपन चाचणी आहे आणि सामान्यांचा भाग जो आहे तो आपण घेतो. 2005 पासून परभणी या शहरामध्ये मूळत अकॅडमी स्थापना झालेली आहे आणि 18 वर्षाची यशस्वी परंपरा आहे अकॅडमीचा. त्या अनुषंगाने अनेक अधिकारी कर्मचारी आणि संचालक या अकॅडमीच्या अनुषंगाने झालेले आहेत. तर मित्रांनो बाहेरचे राहणारे व्यक्ती आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना आपण इथं राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था आपण सगळी या ठिकाणी केलेली आहे आणि क्लासचा 100% निकाल आहे. अलीकडेच आता ऑक्टोबरमध्ये सहसेवेची परीक्षा होत आहेत, तर त्या अनुषंगाने आपण एक असा परफेक्टली टीम आपल्याकडे आहे समर्थ करिअर अकॅडमीकडे जे प्रॉपरली तुम्हाला गाईड करतं. इव्हन रविवारचा एकूणच फायनल पेपर असतो आणि बुधवारचा टॉपिक वाईज पेपर असतो. या अनुषंगाने असे काही विद्यार्थी झाले जे विद्यार्थी फक्त पेपरच्या अनुषंगाने पेपर फक्त पाठ केले आणि ऍक्च्युली नोकरीला लागले बरं का. मग त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर क्लासला जॉईन करा. धन्यवाद.